ऐरोलीचे आमदार संदीप नाईक यांच्या आमदार निधीतून ऐरोलीमधील राजीव गांधी उद्यानामध्ये गजोबे बसवणार तसेच उद्यानाचे सुशोभीकरण या कामाचेही भूमिपूजन झाले आहे। यावेळेस महापौर सागर नाईक, ऐरोलीचे आमदार संदीप नाईक आणि महिलांसमवेत आबालवृद्धांनी आपली उपस्थिती दर्शवली। मी आमदार निधी वापरताना तो कसा वापरावा ते करत असताना वॉर्डमधील सर्व पदाधिकारी असतील किंवा नागरिक असतील, ज्येष्ठ नागरिक असतील यांनाच विचारून हा निधी द्यावा हे मी ठरवलेलं आणि संपूर्ण नवी मुंबईमध्ये माझ्या मतदारसंघामध्ये तो निधी लोकांच्या मागणीनुसार मला देता आला या गोष्टीचा मला खरोखरच खूप आनंद आहे। पुढे त्यांनी असेही सांगितले की विरोधक देखील या कार्याचे श्रेय घेण्याच्या मार्गावर आहेत। खूप मोठ्या प्रमाणामध्ये सागर नाईक आपण बघा की खऱ्या अर्थानं या शहरामधील प्रथम नागरिक म्हणून त्यांचा अधिकार आहे। आपण जर आता पास झालेले ठराव बघाल तर जे काम महापालिकेमध्ये मंजूर झालं त्याचं उद्घाटन आणि निमंत्रण देण्याचा अधिकार हा महापौरांचा असतो, परंतु अनेक ठिकाणी महापौर हे त्या ठिकाणी एक बॅलन्स साधण्याचा प्रयत्न करत असतात, परंतु महापौरांच्यावर देखील या काही घटकांनी टीका करण्याचं काम केलेलं आहे। आज आमदार निधीमधून मी माझं आमदार निधीच्या कामाचं उद्घाटन करतोय तरी ते तुम्ही का करता, अशा चुकीच्या गोष्टी त्या ठिकाणी घडल्या गेल्यात। आपण नियम तपासून बघा, आपण वर्क ऑर्डर बघा आणि त्याच्यानंतर आपण न केलेल्या कामाचं श्रेय आपण घेता आणि ज्या केलेल्या कामाचं उद्घाटन आम्ही नाही करायचं ही बाब निश्चित प्रकारे चुकीची आहे आणि अशा प्रकारची कोणत्याही प्रकारची चुकीची गोष्ट कोणीही सहन करणार नाही। हा नागरिकांचा हक्क आहे। ह्या कामाची मागणी नागरिकांनी केलेली, ह्या कामाचा नारळ नागरिकांनी फोडला आहे, त्यामुळे या ठिकाणी आपण अत्यंत चांगल्या प्रकारची संस्कृतीचं जतन करायला पाहिजे। कोणताही दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न हा कोणी करू नये असं मी विनम्र आव्हान हा सर्वांना करतो। आमदार निधीतून 13,80,000 रुपये देण्यात आले आहेत। ब्युरो रिपोर्ट NMTV न्यूज।